दैनिक तरुण भारत या वृत्तपत्राला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नागपुरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते। श्री नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विलास डांगरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संघासाठी आयुष्य वेचणाऱ्या प्रचारकांचा नव्या पिढीशी परिचय करून देणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं। तर नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विलास डांगरे यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करत तरुण भारत दैनिकाच्या 100 वर्षातील खडतर वाटचालीबाबत सांगितलं। तरुण भारताच्या समोर तर 48 मध्ये पहिलं संकट निर्माण झालं ते कोणतं झालं हे सांगण्याची आवश्यकता नाही। 75 मध्ये आणीबाणीच्या निमित्ताने दुसरं संकट निर्माण झालं हेही सांगण्याची आवश्यकता नाही। तिसरं संकट बाबरी ढाचा ज्या वेळेला पडला त्यावेळेला पुन्हा आणीबाणी लागली आणि तेही संकट आपल्या समोर उभं राहिलं। या सर्व संकटामध्ये मी विरोधक म्हणत नाही, अजिबात विरोधक म्हणत नाही। याचं कारण असं आहे की हेच विरोधक आमच्या आचरणाने, आमच्या वागण्याने उद्याचे आमचे पाठीराखे राहतील याच्याविषयीही माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही। तर तरुण भारतनं अनेकदा संकटातून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेतली आहे। पहिले संपादक माडखोलकर पासून ते आतापर्यंतच्या संपादकांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे। यासोबतच गडकरींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। त्यामुळे तरुण भारत कशा संकटात सांभाळला गेला ते अतिशय जवळून बघण्याची संधी मिळाली आणि म्हणून या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये माडखोलकरांपासून तर आजपर्यंत जे संपादक होते या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि बाळासाहेबांपासून तर विलास डांगरेंपर्यंत जे अध्यक्ष होते, संचालक होते, त्यांचंही मोठं योगदान आहे आणि त्यामुळे या सर्व संचालकांना जे आज काम करत आहेत त्यांना 100 वर्षाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे कार्य निश्चितपणे असंच पुढे चालत राहील असा विश्वास व्यक्त करतो। तर आयुष्यात पहिल्यांदा वाचलेला पेपर म्हणजे तरुण भारत आहे। त्यामुळे तरुण भारत सोबत वेगळ्याच भावना आहेत। तर कुठलाही राजकीय पाठबळ अथवा राजाश्रय नसताना तरुण भारतनं वैचारिक वारसा जपला असं मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं। माझ्याकरता तरुण भारत याही करता अत्यंत महत्त्वाचं आहे की जीवनात वाचलेलं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे तरुण भारत आहे। त्याच्यामुळे त्याचं महत्त्व हे कधीच या ठिकाणी कमी होऊ शकत नाही आणि शताब्दीपूर्ती याकरता देखील महत्त्वाची आहे की कुठलंही त्या ठिकाणी राजकीय पाठबळ नसताना किंवा राजश्रयाविना ज्यावेळेस एखादी सामाजिक चळवळ ही 100 वर्ष पूर्ण करते त्यावेळी खऱ्या अर्थानं तिच्या पाठीमागचं जे वैचारिक अधिष्ठान असतं तेच त्या 100 वर्षाच्या पूर्तीकरता त्या ठिकाणी कारणीभूत असतं आणि तेच तरुण भारतने आत्तापर्यंत पाहिलेलं आहे, आपल्याला दाखवलेलं आहे।